पुन्हा SBL कंपनीमध्ये कामगारांचा आक्रोश. नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसीलमधील राहुळगाव येथील SBL स्फोटक कंपनीमध्ये कामगारांचा आक्रोश. मार्च महिन्यामध्ये SBL स्फोटक कारखान्यात भीषण स्फोटक असा प्रकार घडण्यात आला होता. त्यामध्ये बहुतांश महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामध्ये काही पुरुषांचा पण मृत्यू झाला होता. पण ज्या मृत्यू झालेल्या कामगारांना कंपनीमार्फत ते शासनामार्फत कुठेतरी काही धनराशी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आली होती. पण प्रश्न आहे कामगारांचा, कारण कामगारांनी ज्या प्रकारे त्या कंपनीला एक आपलंसं मानलं होतं, आज तीच कंपनी आश्वासन दिल्यानंतर पण कामगाराला रडवत सोडत आहे. SBL कंपनीतील कामगार व महिला कामगार, पूर्ण कामगार हे हताश होऊन कुठेतरी आंदोलनाला त्यांना सामोरे जावे लागत आहे का फक्त केलेल्या मेहनतीच्या पैशासाठी? कारण कंपनीने जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन कंपनी पूर्ण न करत असल्यामुळे त्यांच्या वेतनाला काळिमा लागत आहे असं ते म्हणत आहे. पण SBL कंपनीमधील कामगारांनी कुठेतरी कंपनीसमोर आंदोलनाचा इशारा दर्शविला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कॅमेरामॅन आयुष साठवणेसह प्रतिनिधी अमोल पुरी. नमस्कार, मी अमोल पुरी, सिटी इंडिया न्यूज तर्फे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण त्याच कंपनीमध्ये आलो जिचं नाव अख्खं महाराष्ट्रामध्ये गाजलं, ते म्हणजे SBL प्रायव्हेट लिमिटेड. आणि बघितलं गेलं का आपण इथे आलो, कारण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर जो वर्कर लोकांचा जो आक्रोश आहे, हा जो आक्रोश आहे तो कशासाठी आहे, का बरं आहे आणि का ते सकाळपासून उन्हामध्ये या ठिकाणी आहे, तेच त्यासाठीच. म्हणजे कुठेतरी आपल्या मुलांबाळासाठी पैशाची गरज त्यांना भासलेली आहे. पण या निर्दयी कंपनीनं, जिचं नाव SBL एनर्जी लिमिटेड ही कंपनी, या कंपनीनं कुठेतरी त्यांचं जे 30 दिवसाचं पेमेंट आहे ते टाकण्यात नाही आलं. जे आश्वासन कंपनीने दिलं होतं, जे आश्वासन कंपनीच्या मॅनेजमेंटने दिलं होतं, पण ते मॅनेजमेंटचं आश्वासन कुठेतरी वर्करांचं पूर्ण नाही झालं. त्यामुळे संपूर्ण एरियामधील काटोल असो, कडमेश्वर तहसील असो, या बाहेरील तहसील असो, या ठिकाणी जेवढे पण वर्कर आहे ते पूर्ण आक्रोश याच्यामध्ये दिसत आहे. आपण वर्करांकडे बघूया. वर्करांची संख्या जर बघितलं इथे तर 100-150 वर्कर आहे, तिकडे महिला वर्कर आहे. पण या वर्करांचं पेमेंट, म्हणजे कामगारांचं पेमेंट या लोकांनी टाकलं नाही. ही ती निर्दयी कंपनी जिने 30 ते 35 महिलांचा भ्रूण मृत्यू इथे पावली आहे. पुरुष वर्ग या ठिकाणी पावला का? फक्त त्यांना 70 ते 80 लाखाचं एक पॅकेज देऊन त्यांना शांत करण्यात आलं. पण हा संपूर्ण कामगार वर्ग, या लोकांचं काय, यांची घटना आपण नक्की जाणून घेऊया की का बरं इथे हे आक्रोशाच्या याच्यामध्ये तयार आहे, नक्की जाणून घ्या. या ठिकाणी युवक वर्ग आहे. दादा, कोण तुम्ही कशासाठी आले? आणि पेमेंटसाठी आले. पेमेंटसाठी आले. पेमेंट काही झालं नाही. पेमेंट टाकलं यांनी, 2 दिवस आले, 2 दिवसाचं पेमेंट टाकलं. यांनी म्हटलं होतं की 3 महिन्याचं पेमेंट टाकणार, पण यांनी मुकरले. 3 महिन्याचं पेमेंट टाकले. 3 महिन्याचं पेमेंट टाकलं नाही. तर मला तुम्ही सांगा, पहिल्या महिन्याचं पेमेंट किती टाकण्यात आलं होतं? पहिल्या महिन्याचं पेमेंट 13,000. 13,000 टाकण्यात आलं. तुमची वेतन किती आहे? महिन्याचं वेतन काय तुम्हाला? 13,000. 13,000 रुपये. आणि आता तुम्हाला काय एक आशा होती की आपल्याला पेमेंट येणार, आपल्याला पेमेंट मिळणार. पण पेमेंट मिळालं नाही. का बरं मिळालं नाही? हे आता त्यांनाच माहिती. तुम्ही म्हणजे काही तुमच्या ठेकेदारांशी तर काही चर्चा? ठेकेदाराने म्हटलं होतं, पण त्यांच्या हातात काहीच नाही असं म्हटलं त्यांनी. ठेकेदाराच्या हातामध्ये काहीच नाहीये. HR पण म्हटलं होतं कंपनीच्या हातात आहे. मॅनेजमेंटशी काही बोलले का तुम्ही? आम्ही त्याच्यावर बोललो, पण ते ठाकूर साहेब यायनं म्हणलं होतं आमदार साहेबांना का जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा भेटल. 3 महिन्याचा पेमेंट एवढं म्हणलं होतं. 3 महिन्याचं. त्याच्या ह्याच्यानं आम्ही चालतो. कोणाकोणाला, म्हणजे कोणी म्हटलं तुम्हाला? स्वप्नील वानखेडे काय म्हटलं? तुम्ही नाव काय म्हटलं? बावनकुळे साहेब आणि ठाकूर साहेब. मग कुठेतरी कामगारांनी, या क्षेत्राचे जे आमदार आहे चरणसिंगजी ठाकूर, यांच्यापर्यंत तुम्ही कामगारांनी निवेदन काही दिलं नाही का? त्या निवेदनावर, त्या पत्रकावर काही चर्चा झाली का? झाली होती. पण तुम्हाला काय वाटतं की यामध्ये प्रशासन कुठेतरी अडथळा टाकत आहे की कंपनी अडथळा टाकत आहे? यांचं तुमचं काय म्हणणं आहे? कंपनीचं मॅनेजमेंट डेली येतात का इथे? आज फक्त आम्ही आलो, त्याच्या कारण ते आले नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे दादा?
कंपनी पेमेंट टाकत नाहीये. तर काय जर कंपनी जर अशीच पेमेंट टाकत नाही, वेतन तुमचं टाकणार, तर तुम्ही काय म्हणजे कोणत्या हे करणार? आम्ही काय करू? आम्ही उत्तर तुम्हाला ठेकेदार देतात का असं वाटतं तुम्हाला? चांगले बोलतात की कसे बोलतात? आम्ही वार्ता विचारतो मग तुम्हाला बोलावतो असे सांगते ते. तर या ठिकाणी जर बघितलं गेलं तर संपूर्ण नियोजन या ठिकाणी आहे आणि काटोलचे एसडीओ पण या ठिकाणी. आपण नक्की त्यांच्याकडे जाणून घेऊया की काय सर या ठिकाणी काटोल क्षेत्र तुमचं असतं, तर संपूर्ण वर्कर कामगार लोक या ठिकाणी आक्रोश करत आहे, तर काय म्हणणं आहे? नाही, आता कंपनीच्या जे हे आहेत ते लोक HR वगैरे जे आहेत जे बाहेर आहेत, मॅनेजमेंटचे लोक तर जेलमध्ये आहेत, परंतु जे कंपनीचे बाहेरचे जे आहेत HR वगैरे त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आणि बघूया आपण काय मार्ग निघतो ते. मी लेबर कमिशनर यांच्याशी पण बोललोय की काय तरतूद आहे कायद्याची, तर ते त्यांनी पण असं सांगितलं की आम्ही याच्यामध्ये दोन्ही पार्टींना बोलावं लागेल आम्हाला आणि नंतर आम्ही निर्णय देऊ शकतो, कारण क्लोजर झालेलं आहे तर ते थोडंसं टेक्निकल अडचण आहे, तर ते आता आपल्याला मार्ग काढायला लागेल त्याच्यामध्ये. त्यांनी 3 महिन्याचं पेमेंट चालू देऊ म्हणून असं आम्हाला म्हणलं होतं, इथेच म्हटलं होतं. आता त्यांनी अजून आम्हाला पेमेंट दिलं नाही. कोणाच्या अकाउंटमध्ये 400 रुपये, कोणाच्या याच्यात 500, हे काय पेमेंट आहे? ठीक आहे, ते आता मॅनेजमेंटचे लोक येणार आहेत त्यांच्याशी जेव्हा येणार मॅडम.